दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळची वेळ होती. बडनेरा रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या टाकीजवळ एक महिला भोंगळ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची खबर बडनेरा पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य पाहता बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तत्काळ रेल्वे स्टेशनवर हजर झाले. मृतक महिलेचा चेहरा रक्ताने माखला होता. अंगावर ब्लँकेट तर जवळच रक्त लागलेली वीट पडली होती. मृतकाच्या डोक्यातून अजूनही रक्त येत होते. घटनास्थळी मृतकाची ओळख पटवणारा कोणताच पुरावा नव्हता. मृतकाचे अंगावर ठिकठिकाणी गोंदलेले होते. महिलेवर अत्याचार करून तिचा कुणीतरी खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला. क्राईम ब्रँच आणि बडनेरा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. अमरावती शहरात मर्डरची मालिका सुरू असल्याने घटनास्थळी कोणताच धागा नसताना परत एका खुनाचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठोकले. या घटनेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. उत्तरेकडे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री जाताना दिसून आले होते. त्यांच्या हालचालीवरून ते दारू पिल्यासारखे वाटत होते. त्या महिलेच्या अंगावरील पेहराव मृतक महिलेच्या अंगावरील पेहराव्यासारखा वाटत असल्याने क्राईम ब्रँचने बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्व दारूच्या दुकानाजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यामध्ये जुन्या वस्तीतील दारूच्या दुकानासमोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच 2 पुरुष व 1 स्त्री दिसून येत होती. त्यामुळे मयत स्त्री तीच असावी असा अंदाज लावत सलग 6 तास विविध रस्त्यावरची सीसीटीव्ही पाहण्याचा सपाटा पोलिसांनी लावला होता. क्षणाक्षणाचे सर्व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून त्यातील एक व्यक्ती निष्पन्न झाला. तो शहरातील शेखर उर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर वय 34 हा असल्याचे खबऱ्यांकडून समजले. पोलिसांनी त्वरित दुसऱ्या दिवशी 16 ऑक्टोबर 2024 रोजी शेखरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेबाबत सखोल विचारपूस केली तेव्हा त्याने 14 तारखेला त्याला 1 पुरुष आणि 1 स्त्री शहीद भगतसिंग चौक जुनी वस्ती येथे भेटले असल्याचे सांगितले. त्यांचे नाव गाव माहिती नाही, पण ते नवरा बायको होते. त्यांना रेल्वे स्टेशन माहीत नसल्याने फक्त त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोचवले असे तो सांगत होता. शेखर याला मृतक महिलेचे नाव आणि तिच्या नवऱ्याचे नाव गाव माहीत नसल्याने पोलिसांसमोर त्या पुरुषाचा शोध लावणे म्हणजे समुद्रातून शिंपले शोधणे होते. मात्र अमरावती क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस निरीक्षक यांनी आरोपीला शोधण्याचा जणू विडाच उचलला होता. रात्रंदिवस पोलीस तहान भूक विसरून गोपनीय माहिती गोळा करू लागले. त्यांच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत अधिकारी धावले. गोपनीय माहिती व तंत्रज्ञान यांची सांगड घालून पोलिसांनी काही तासातच मृतक महिला ही मध्य प्रदेशमधील भागवती लक्ष्मण मरावी वय 34 ही असल्याचे शोधून काढले. तिचा नवरा लक्ष्मण मानसिंग मरावी वय 38 याला दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता अमरावती क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले. त्याला या घटनेबाबत माहिती विचारली असता त्यानेच आपल्या बायकोला मारल्याचे कबूल केले. आरोपीने खून करण्याचे कारण सांगितल्यावर पोलीस क्षणभर स्तब्धच झाले. त्या नवऱ्याने आपल्या बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. मध्य प्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील रहोनी येथील लक्ष्मण मरावी परिवारासह राहायचा. त्याला 16 वर्षाची मुलगी तर 14 वर्षाचा मुलगा आहे. घरात 18 विश्व दरिद्र, त्यात रोजगार नसल्याने लक्ष्मण रोजगाराच्या शोधात बायको भागवतीसह 9 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरला आला. तेथे 1 दिवस त्यांनी काम शोधले, परंतु काम न मिळाल्याने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दोघे नवरा बायको कामाच्या शोधात बडनेरा येथे पोहोचले. पूर्ण रात्र त्यांनी बडनेरा रेल्वे स्टेशनवर काढली. दुसऱ्या दिवशी शहरात काम शोधण्यास वणवण करत ते फिरू लागले. मात्र 3 दिवस काम शोधल्यावरही त्यांना कुठेच काम मिळत नव्हते. खाण्यात आणि रोज दारू पिण्यात पैसेही संपत होते. काम शोधून थकल्यावर आपलं गावच बरं असे म्हणत त्यांनी 14 ऑक्टोबरला गावाचा रस्ता पकडण्याचा एकमुखी निर्णय घेतला. रात्री गावाकडे जात असताना रेल्वे स्टेशनकडे जाताना एका देशी दारूच्या दुकानात दोघा नवरा बायकोने दारू विकत घेतली
आणि ते दारू पिण्यासाठी जागा शोधू लागले. दरम्यान रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना शेखर उर्फ चंद्रशेखर हा रिकामटेकडा दारुड्या शहीद भगतसिंग चौकात भेटला. त्याच्याशी त्या नवरा बायकोचे बोलणे झाले. ते दोघे कामासाठी आले, पण त्यांना काम मिळाले नाही, त्यामुळे ते परत जात आहेत. हे ऐकून शेखरने त्या दोघांची समजूत घातली. त्या खचलेल्या नवरा बायकोला तो म्हणाला, मेरे साथ चलो, मैं तुमको काम दिलाता हूँ और मैं तुम्हारे साथ काम भी करता हूँ. असे आश्वासन त्याने दिले. तो त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. येथे माझ्यासोबत राहा, उद्यापासून आपण कामाला जाऊ, असे शेखरने त्यांना सांगितले. काही वेळ ते तिथे थांबले, पण त्याच्या घरी गेल्यावरही त्या नवरा बायकोचे मन तिथे लागले नाही, कारण काम मिळण्याची आशा त्यांनी सोडली होती. तसेच परक्या माणसाजवळ किती दिवस राहणार हाही प्रश्नच होता. त्यामुळे त्यांनी आपल्या घरीच जाण्याचा पक्का विचार केला. आम्ही घरीच जातो, असे चंद्रशेखर याला सांगून ते नवरा बायको रेल्वे स्टेशनकडे निघाले. तेव्हा शेखर त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्हाला सोडतो असे म्हणत त्यांच्यासोबत निघाला. वाटेत निरोप देताना तिघांनीही दारू पिण्याचे ठरवले. रात्री 9 वाजता शेखरने भागवतीकडून दारूसाठी 500 रुपये घेतले आणि तो दारू आणण्यासाठी दारूच्या दुकानावर गेला. तर ते नवरा बायको रेल्वे स्टेशनकडे गेले. तेथील उत्तरेकडे तिकीट खिडकीतून गोंदियात जाण्यासाठी त्यांनी 2 तिकिटे घेतली. रात्री 9:30च्या दरम्यान शेखर दारू घेऊन आला. त्यानंतर मरावी नवरा बायको आणि शेखर असे तिघेजण बडनेरा रेल्वे स्टेशनवरील बाजूच्या पाणी टाकीजवळ दारू पिण्यासाठी बसले. अगोदरच दारू पिलेला लक्ष्मण 2 पेगमध्ये झिंगू लागला. काही वेळातच तो नशेत पार बेशुद्ध होऊन पडला. त्याला कशाची शुद्ध उरली नव्हती. रात्री 10:30च्या दरम्यान लक्ष्मणचे अचानक डोळे उघडले. तो भानावर आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे डोकेच भडकले. त्याची बायको भागवती ही नुकत्याच भेटलेल्या शेखरजवळ झोपलेली होती. आपली बायको परपुरुषासोबत झोपल्याचे पाहताच तो रागाने बेफाम झाला. सार्वजनिक ठिकाणी अंगावर कपडे नसलेली आणि परपुरुषाजवळ झोपलेली बायको पाहून दारूची नशा चढलेला लक्ष्मणचा राग अनावर झाला. तो इतका बेफाम झाला की त्याने बायको भागवतीचे केस पकडून ओट्यावर आपटले. या आवाजाने शेखरला जाग आली. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला लक्ष्मणचे रौद्र रूप दिसले. ते पाहून तो घाबरला आणि शेखर तिथून पळून गेला. तर बायको दारूच्या नशेत परपुरुषासोबत पाहून चिडलेल्या लक्ष्मणने जवळची वीट घेऊन भागवतीच्या डोक्यात घातली. एकामागे एक विटेचे घाव घातल्याने काही वेळातच भागवती ठार झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडली. ती थंड पडल्यावर जोकांड्या खात लक्ष्मण झोपी गेला. सकाळी जाग आल्यावर त्याने भागवतीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला लक्षात आले ती मृत झाली आहे. आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मण हादरला, पण स्वतःला सावरत त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि तो बॅग घेऊन तिथून रेल्वेने गावाकडे पळून गेला. घटनास्थळी कोणताही धागा नसताना अमरावती पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या तपासाचे लक्ष केवळ 24 तासात पूर्ण करून कानून के हात बहुत लंबे होते हे परत सिद्ध करून दाखवले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.